नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे TBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, पिट्स इंडिया ॲक्ट केव्हा मंजूर करण्यात आलेला आहे? तर ऑप्शन आहे 1984, 1784, 1684, 1884. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा आणि तुम्हाला 5 सेकंदासाठी वेळ देत आहे आणि तुम्ही 30पैकी किती प्रश्नाचे करेक्ट उत्तर देत आहे ते नक्की कमेंट करायला विसरू नका. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1784 पिट्स इंडिया ॲक्ट मंजूर करण्यात आलेला होता. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 2, काळी व तपकरी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? काळी व तपकरी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी तेलबिया. काळी आणि तपकरी क्रांती ही तेलबिया या क्षेत्राशी संबंधित आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन टी नागपूर. नागपूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात कापूस संशोधन केंद्र आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे, गांधीजींनी आपले राजकीय गुरु कोण मानत होते? गांधीजींनी आपले राजकीय गुरु कोण मानत होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी गोपाळ कृष्ण गोखले हे गांधीजींनी आपले राजकीय गुरु असे मानत असतात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, तिसरी पंचवार्षिक योजना कोणत्या काळात पार पडली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए 1961 ते 1966 मध्ये तिसरी पंचवार्षिक योजना पार पडलेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 6, नाबार्ड ही संस्था नाबार्डची स्थापना केव्हा झाली? नाबार्डची स्थापना केव्हा झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1982 मध्ये नाबार्डची स्थापना झालेली आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 7, बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? बंगालची फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन बंगालची फाळणीची मुख्य कल्पना होती. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. प्रश्न क्रमांक 8, भारत स्वतंत्र झाला तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आचार्य कृपलानी हे भारताचे जेव्हा काँग्रेस स्वतंत्र झाले तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे, प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी 1867 मध्ये प्रार्थना समाजाची स्थापना झालेली होती. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्या वेगवेगळ्या झालेल्या आहे? महादेव डोंगर रांगामुळे कोणत्या नद्या वेगवेगळ्या झालेल्या आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी भीमा आणि कृष्णा. महादेव डोंगर रांगामुळे भीमा आणि कृष्णा या नद्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर जॉईन करा. प्रश्न क्रमांक 11, येलधरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी परभणी. येलधरी जलविद्युत प्रकल्प हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर डी आहे. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? खालीलपैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी तापी नदी. तापी नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 13, रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी राजस्थान. रावत भाटा अणुविद्युत प्रकल्प हे राजस्थानमध्ये आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे,
गाजरामध्ये कोणते जीवनसत्व आढळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, अजीवनसत्व गाजरामध्ये असतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 15, तो नेहमी लवकर येतो या वाक्यातील काळ ओळखा. तो नेहमी लवकर येतो या वाक्यातील काळ ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, रीती वर्तमान काळ. तो नेहमी लवकर येतो हा या वाक्यात रीती वर्तमान काळ म्हणून असतो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर बी आहे. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, मधुमेह. मधुमेह हा रोग संसर्गजन्य रोग नाही, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील तांब्याच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, चंद्रपूर. चंद्रपूर जिल्हा हा तांब्यासाठी उत्पादनासाठी प्रसिद्ध जिल्हा आहे, त्यामुळे ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 18, कोरुक आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या प्रदेशात आढळते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अमरावती. कोरुक आदिवासी जमात ही मुख्यतः अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 19, संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, लोकसभा. लोकसभा हे संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे आणि वरिष्ठ सभागृह हे राज्यसभा आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 20, पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राजस्थान. राजस्थान हे राज्य पंचायत राज पद्धती स्वीकारणारे भारतातील पहिले राज्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, अबोली. अबोली हे महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण आहे आणि ते सिंधुदुर्गमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 22, जपान या देशाचे चलन कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, येन. येन हे जपान देशाचे चलन आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे, डी आहे. मित्रांनो, ऑप्शनमध्ये थोडं गडबड झालेलं आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर येन आहे, म्हणजे डी. प्रश्न क्रमांक 23, सविनय कायदेभंगाची चळवळ कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 24, महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे पीक कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, ज्वारी. ज्वारी हे महाराष्ट्रात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात घेतले जाणारे पीक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25, पहिला विधवा विवाह 1864 कोणी घडून आणला? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन डी, महात्मा फुले यांनी हा घडून आणलेला आहे पहिला विधवा विवाह 1864चा. प्रश्न क्रमांक 26, हिराकुंड प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन आहे ओडिसा. ओडिसा या राज्यामध्ये आहे हिराकुंड प्रकल्प, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 27, शिक्षण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 28, 2025 वर्षाचे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जारी झालेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, राजू बावस्कर यांना 2025 वर्षाचा मराठी साहित्य अकादमी पुरस्कार जारी झालेला आहे आणि हिंदीवाला ममता कालिया यांना जारी झालेला आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 29, नुकतीच दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, आंध्र प्रदेश. नुकतीच दिव्यांग शक्ती योजना ही आंध्र प्रदेशमध्ये सुरू झालेली, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 30, 1873च्या नियमाच्या कायद्यानुसार
एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आलेली होती? 1873च्या नियमाच्या कायद्यानुसार एक सुप्रीम कोर्ट कुठे स्थापन करण्यात आले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कोलकाता. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील.